लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलेला आहेत त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। हप्ता जमा होण्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंनो। बघा या ठिकाणी डायरेक्ट मंत्री साहेब या ठिकाणी आपल्या मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की या तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे 10वा हप्ता। बघा या ठिकाणी आतापर्यंत अंदाजित तारखा समोर येत होत्या पण आता पहिल्या वेळेस असं झालेलं आहे की डायरेक्ट आदिती तटकरे मॅडम यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की या तारखेला पैसे जमा होणार आहेत। लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला पैसे जमा व्हायला पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुम्हाला पैसे हवेत का? 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला हवाय का? एकदा पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। खूप आनंदाची बातमी समोर आली आहे, मोठी बातमी समोर आलेली आहे। आदिती तटकरे काय म्हणत आहेत, कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, कोणत्या ताईला पैसे भेटणार नाहीयेत, या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। आणि बघा या ठिकाणी मागच्या वेळेस बघितलं असेल 2,52,00,000 ताईंना पैसे भेटले होते। आता तो आकडा कमी होणार आहे का वाढणार आहे या सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो जर तुम्हाला 10वा हप्ता हवा असेल तर व्हिडिओ सोडून जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं आपलं हे चॅनल आहे। चला लाडक्या ताईंनो व्हिडिओला आता सुरुवात करत आहे। खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। सगळ्यात पहिली आपण गोष्ट बघूया ती म्हणजे ही बघा दिव्य मराठीची बातमी आहे। बघा एकदम ऑथेंटिकेट माहिती समोर आली आहे। दिव्य मराठी न्यूजपेपरची ही बातमी समोर आलेली आहे। दिव्य मराठी मध्ये काय आलंय तुम्ही स्वतः या ठिकाणी बघू शकता। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळणार। आता कोण म्हणलंय बघा, आतापर्यंत अंदाज व्यक्त केले जात होते की या तारखेला पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, पण आता बघा आतापर्यंत कोणी बोललं नव्हतं, मंत्री बोलले नव्हते, कोणी मुख्यमंत्री बोलले नव्हते, कारण की आतापर्यंत डेट जे आहेत होत्या ते अंदाजित तारखा आहेत होत्या। पाडव्याला पैसे येतील, रमजान ईदला पैसे येतील किंवा श्रीराम नवमी निमित्त पैसे येतील, अशा बऱ्याच तारखा समोर येत होत्या पण त्या तारखा अधिकृत नव्हत्या, त्या फक्त काय होत्या अंदाजित तारखा होत्या। पण आता सुरुवातीला आता एक गोष्ट आता झालेली आहे ती म्हणजे अक्षय तृतीयाला पैसे येणार, हप्ता जमा होणार, त्याच्या अगोदरच या ठिकाणी वाटप तुम्हाला होणार आहे। त्याच्यामुळे आणि ही बातमी कोणी सांगितली बघा, या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती दिलेली आहे। लाभार्थीची संख्या घटणार की वाढणार ही पण त्यांनी माहिती सांगितलेली आहे। तर लाडक्या ताईंनो बघा तुमच्या समोर एक बातमी दिलेली आहे, आनंदाची बातमी दिलेली आहे ती म्हणजे अक्षय तृतीया आता मुहूर्त ठरलाय, डायरेक्ट मुहूर्त ठरलाय। लाडक्या बहिणीला बघा आता राहिलेत किती दिवस, एक 10-15 दिवस राहिलेले आहेत, जास्त काय वेळ लागणार नाही। एक 15 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे यायला जमा होतील। या ठिकाणी तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील, काळजी करायची गरज नाहीये, कारण स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताच्या अगोदर म्हणजे तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। तर लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला हा हप्ता हवाय, 10वा हप्ता हवाय, एप्रिल महिन्याचा हप्ता हवाय, एकदा नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला हा 10वा हप्ता हवाय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत जमा झाले ते पण महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला 9वा हप्ता आला असेल, 9 हप्ते आतापर्यंत आले असतील, 100% 10वा हप्ता येणार म्हणजे येणार, काळजी करायची गरज नाहीये। या ठिकाणी पडताळणी जे झालेल्या आहेत त्या पडताळणी झालेल्या ताईंची काय नेमकी गोष्ट आहे ते पण तुम्हाला मी आता सांगणार आहे। चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, नेमकी काय बातमी आहे अक्षय तृतीयाची, वाढणार आहे का कमी होणार आहे ते बघा। एबीपी माझाची पण एक मोठी बातमी आली आहे, लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार समोर आली आहे मोठी अपडेट, ती पण अपडेट तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणारच आहे। अक्षय तृतीया बघा सगळीकडे आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एप्रिलचा महिना 10वा जो हप्ता आहे तो अक्षय तृतीयाच्या आसपास तुम्हाला येईल, म्हणजे अक्षय तृतीयाला तर तुमच्या अकाउंटला येईलच पण त्याच्या अगोदरच 1-2 दिवस तुम्हाला अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल। म्हणजे 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे, अक्षय तृतीयाच्या 1-2 दिवस अगोदरच, कारण जर एप्रिल महिन्याला जर सुरुवात झाली तर लगा मागच्या वेळेस तुम्ही आठवा या ठिकाणी काय झालं होतं 28 तारखेला या ठिकाणी सप्टेंबर महिना होता बघा, सप्टेंबर महिना, तर 28 सप्टेंबरला पैसे सुरू झाले होते। 28, 29, 30 या 3 दिवसामध्ये सर्वांना पैसे देऊन टाकले होते। त्या स्वरूपात त्या महिन्यामधले पैसे जसे दिले होते त्या यावेळेस पण असं होऊ शकतंय। ऑगस्ट महिन्याचे पैसे या ठिकाणी 28 ऑगस्ट, 29 ऑगस्ट 28 एप्रिल
29 एप्रिल आणि 30 एप्रिल या 3 दिवसामध्ये सगळ्या अकाउंटला ताईच्या पैसे येऊन जातील, त्याच्याबद्दल काळजी करू नका. कारण की या ठिकाणी 30 तारखेला एप्रिल महिन्याच्या अक्षय तृतीयाला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील असं मोठं त्यांनी विधान केलेलं आहे. आता बघूया, या ठिकाणी बऱ्याच ताईला असं वाटत आहे की बाबा आपल्या अकाउंटला पैसे येतील, पण आपलं या ठिकाणी चेक होणार आहे का नाही, पडताळणी होणार आहे का नाही, आपल्या खरंच अकाउंटला पैसे येतील का नाही हे पण पाहणं खूप गरजेचं आहे लाडक्या ताईंनो. कारण की एक मोठी बातमी समोर आली आहे, 30 एप्रिल रोजी तुम्हाला पैसे येणारच आहेत, पण त्याच्या अगोदर तुमच्या समोर बघा आदिती तटकरे मॅडम यांनी पण सांगितलेलं आहे की ही जी पडताळणी आहे, पडताळणीमध्ये 2,52,00,000 ताई मागच्या वेळेस आल्या होत्या, त्या कमी होणार आहेत का वाढणार आहेत ह्या पण गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर या ठिकाणी पडताळणी झालेली असेल, पूर्ण याद्या पुढे येत असतील तर लक्षात घ्या, मागच्या ज्या काही पेंडिंग होते, ज्यांचे फॉर्म पेंडिंग पडले होते त्यांचे पण फॉर्म अप्रूव्ह होऊन त्यांना पैसे येतील. त्याच्यामुळे याद्यामध्ये नावं अजून वाढण्याची शक्यता आहे. आणि ज्या ताईंची 4 चाकीची तपासणी झाली आहे, ज्या ताई या ठिकाणी 65 वर्षाच्या पुढे गेलेल्या आहेत या महिन्यामध्ये, त्यांचे नावं या ठिकाणी कमी केले जातील. म्हणजे अशा स्वरूपात काही नावं कमी होतील, काही नावं वाढतील. आणि ज्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह नाही त्यांना डायरेक्ट या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, डीबीटी ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. मी जवळजवळ 5 ते 6 महिने 7 महिन्यापासून तुम्हाला ही गोष्ट सांगतोय, डीबीटी ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आणि डीबीटी कसं चेक करायचं ते पण तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगितलं आहे, ते लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणत असाल की सर हे डीबीटी ऍक्टिव्ह कसं चेक करायचंय ते पण सांगा, किंवा ते इनऍक्टिव्ह असतंय ते कसं दिसणार आहे ते लक्षात घ्या. लाडक्या ताईंनो, तुम्हाला आधार कार्ड वेबसाईटवर जायचं आहे. आधार कार्डच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा युजर आयडी म्हणजे आधार कार्ड नंबर, पासवर्ड, कॅप्चा वगैरे टाकायचा आहे. ओटीपी येईल तुमच्या मोबाईल नंबरला, तो टाकल्यानंतर या ठिकाणी आधार सीडिंग तुम्हाला चेक करायचंय. आधार सीडिंग चेक केल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचं पेज दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्ह असायला पाहिजे. बघा कुणाकुणाचं हे ऍक्टिव्ह आहे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला या ठिकाणी डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का नाही ते चेक करायचं आहे. बघा हे असंच टेन्शन घेऊ नका की सर माझ्याकडे आता मी नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरला होता, मी वेब पोर्टलवरून फॉर्म भरला होता, मला हे चेक करता येईल का नाही. सगळ्याला चेक करता येतं. महाराष्ट्रामधल्या सोडा भारतामधल्या सगळ्या माणसांना, प्रत्येक माणसाकडे ज्याच्याकडे आधार कार्ड आहे, ज्याच्याकडे आधार कार्ड आहे आणि बँक नंबर आहे, त्या सगळ्यांना हे चेक करता येतं. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका की सर आम्ही काय करू. लक्षात घ्या, सोपी गोष्ट आहे. मोबाईल तुमच्याकडे असेल तर फक्त 5 मिनिटाची गोष्ट आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्ही चेक करू शकता की तुमचं आधार कार्ड सीडिंग आहे का नाही. आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचंय. आधार कार्डच्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी स्टेटस चेक करायचे तुम्हाला. सीडिंग, आधार कार्ड सीडिंग चेक करायचं आहे. आणि आधार सीडिंग चेक केल्यानंतर तुम्हाला असं तुमचं दिसेल बघा, आधार कार्ड नंबर दिसेल, बँक नेम दिसेल, तुमची कोणती बँक तुम्ही जोडलेली ती बँक दिसेल आणि बँक सीडिंग स्टेटस बघा हे चेक करायचं आपल्याला. बँक सीडिंग स्टेटस, हे बँक सीडिंग स्टेटस तुम्हाला ऍक्टिव्ह असेल तर आणि तरच तुम्हाला हा 10वा हप्ता भेटणार आहे. परत सांगतोय लाडक्या ताईंनो, 10वा हप्ता सगळ्याला हवाय का? एप्रिल महिन्याचा हप्ता सगळ्याला हवाय का? जर तुम्हाला हवा असेल तर हे ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. जर हे ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला ब्रह्मदेव आला तरी पैसे देणार नाही. ब्रह्मदेव जरी वरून आले आणि म्हणले की बाबा माझा लाडका बघतोय, तू लाडकी माझी ताई आहेस, तू तुला पैसे देतो, असं होणार नाही. जोपर्यंत तुमच्याकडे हे ऍक्टिव्ह आहे तोपर्यंतच तुम्हाला पैसे येतील. त्याच्यामुळे इनऍक्टिव्ह जर असेल तर लवकरात लवकर बँकेमध्ये जायचं आहे. तुमची जी बँक आहे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही अकाउंट काढलं असेल तिथे जायचं आहे आणि लवकरात लवकर फॉर्म सीडिंगचा डीबीटीचा फॉर्म भरायचा आहे आणि लवकरात लवकर तुमचं ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, हे ऍक्टिव्ह व्हायला 3 ते 4 दिवस 5 दिवस लागतात. लवकरात लवकर करून घ्या. आपल्याकडे 5 दिवस आहेत अजून. त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हे चेक करायचंय आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं तुमचं ऍक्टिव्ह आहे का डीऍक्टिव्ह. पट सर्वांनी सांगायचंय. माहिती आवडत असेल तर लाईक करायचंय, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचंय कारण सगळ्याला फायदा होणार आहे या व्हिडिओचा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि चॅनलला नवीन कोणी आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.